नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कोकणातील युवकांनी केवळ शहरात नोकरी करण्याचं उद्दिष्ट न बाळगता शेती व्यवसाय करणं आवश्यक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचं आवाहन। लांजा तालुक्यातील वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लवकरच समस्या सोडवल्या जातील, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांचं प्रतिपादन। आणि ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे रत्नागिरीतील लक्ष्मी चौक इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहण्यात आली आदरांजली। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कोकणातील युवकांनी केवळ शहरात नोकरी करण्याचं उद्दिष्ट न बाळगता शेती व्यवसाय करणं आवश्यक असल्याचं मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केलंय। नेहमी आपण म्हणतो शेती म्हणलं की आपण कुठलाही शेतकरी म्हणतो नाही ना माझ्या मुलाला शेतीत नाही घातलं पाहिजे, याला छोटीशी साहेब शिपाईची नोकरी द्या, याला कुठेतरी नोकरी द्या, ही जी भूमिका आहे सगळ्या लोकांना नोकरी मिळू शकत नाही। महाराष्ट्राची लोकसंख्या 11.25 कोटी आहे। 11.25 कोटीपैकी आमच्यासारखे म्हणजे शिव मॅडम, मी, दत्ता भडकवाड, जगताप असे किती लोक आहेत? 18 लाख लोक आहेत। एकूण लोकसंख्येचे हे लोक 1.7% म्हणजे पुरे 2% सुद्धा नाही। मग असं करत असताना जास्तीत जास्त लोकांना उद्योग व्यवसायामध्ये आणलं पाहिजे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा रत्नागिरीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। त्यावेळी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला। देशातील शेतकऱ्यांकरता राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत 82,828 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत। शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितलं। मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये 4 फेब्रुवारीला माननीय प्रधानमंत्र्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आणि या देशामधील जे शेतकरी ज्यांचं शेती 5 एकरच्या आतमध्ये आहे अशा सर्व अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या 6,000 रुपये दरवर्षी द्यायचा हा निर्णय घेतला। मित्रांनो, ही अमाऊंट जरी कमी असली आपल्याला असं वाटेल की परंतु हा एक क्रांतिकारी निर्णय आहे की कुठेतरी सरकारने हे मान्य केलं की शेतकऱ्यांना अशा मार्गाने मदत केली पाहिजे। जेव्हा शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून आम्ही सेवानिवृत्त होतो, आम्हाला पेन्शन दिली जाते 2005च्या पूर्वी, आता 2005च्या नंतर पेन्शन मिळत नाही, परंतु शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असा निर्णय घेणारं याबद्दल माननीय प्रधानमंत्र्याला धन्यवाद दिले पाहिजे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद दिले पाहिजे। एक निर्णय घेऊन एका चांगल्या योजनेची सुरुवात झाली।
लांजा तालुक्यातील अनागोंदी कारभारामुळे चर्चेत आलेल्या वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या सोडवण्याच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी यांच्या आश्वासनानंतर येथील आरोग्य शिबिर विनासायास पार पडलं। KTVचे लांजा प्रतिनिधी विनायक खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर्स कर्मचाऱ्यांविना बंद पडतं की काय या संदर्भातील बातमी KTVने प्रसिद्ध केली होती। याची दखल घेत प्रशासनानं येत्या काही दिवसात इथं डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून देण्यात येईल असं आश्वासन दिल्याने इथं आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी KTVला दिली। आज जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून लांजा तालुक्यातल्या वाडीलिंबू PSC सापूचं तळ इथे आज आम्ही महाआरोग्य शिबिर घेतलं होतं। त्याच्यामध्ये 27 ते 28 प्रकारचे आजारांवरती निदान आणि या सगळ्या प्रक्रिया होत्या। 10 ते 12 डॉक्टर तिथे अवेलेबल होते आणि महाशिबिराचं आयोजन होतं। जवळजवळ आज मला पूर्ण पंचक्रोशी दशक्रोशीमधले 242 पेशंट आम्ही आज तिथे तपासले, त्यांचं जे निदान करायचं होतं ते केलं आणि ज्या अगदीच दुर्धर आजाराचे पेशंट आहेत त्यांनासुद्धा रिफर करण्याचा आम्ही विचार करतो आहे आणि तसं करणार आहोत। आजच्या आरोग्य शिबिराला अतिशय उत्तम असं प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही समाधानी आहोत। भविष्यात आम्ही अजूनही खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा तिथे प्रयत्न करतो, पण ग्रामीण भागातल्या लोकांना नुसती PSCतला एक डॉक्टर पुरेसा नाही आहे, कारण का शासन हे बाकीचे जे आजार आहेत त्याच्यासाठीचे डॉक्टर मिळत नाही आहेत, आपल्याकडे नसतातच। आपल्या एक PSC चालवण्यापुरता डॉक्टर असतो आणि शासनाच्या धोरणाप्रमाणे आपल्याकडे आजच्या घडीला डॉक्टर कमी आहेत। तर ते जेव्हा मेगा भरती होईल काय होईल तेव्हा ते डॉक्टर येतील, पण आजच्या घडीला आमच्याकडे जो कॉन्ट्रॅक्च्युअल जो डॉक्टर आहे त्याच्यामुळे थोडीशी आम्हाला अडचण होते। तर ती अडचणीवर मात करण्यासाठी आत्ता मी डॉक्टर महाडिक म्हणून आहे ते कायमस्वरूपी या 7-8 दिवसामध्ये तिथे रुजू होतील आणि रेग्युलर आपल्या सगळ्या ग्रामस्थांना तिथल्या पंचक्रोशीतल्या लोकांना त्यांची सेवा उपलब्ध होईल असं आज मला इथे सांगावंसं वाटतं। वाडीलिंबू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स नाहीत, केंद्राचा मनमानी कारभार, इथं असलेल्या अनेक समस्या आदीबाबत येथील ग्रामस्थांनी या शिबिराला विरोध केला होता। परंतु या शिबिराला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंचल गोयल आणि अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी इथं उपस्थित राहून येथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्या लवकरच मार्गी लागतील असं सांगितलं। यावेळी येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाला धन्यवाद दिले। वाडीलिंबू वागरट वाडीलिंबू या PSCमध्ये आज शिबिर झालं। या शिबिरामध्ये डॉक्टर PSCतले सर्व स्टाफ जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आम्हाला अभिवचन दिलं आहे की या ठिकाणी गेल्या 8 दिवसामध्ये सगळ्या सोयी सुविधा मेडिसिन डॉक्टर्स सर्व या ठिकाणी उपलब्ध होईल, उपलब्धता आम्ही करून देऊ। या ठिकाणी CO मॅडम होत्या, CO मॅडमनीसुद्धा आम्हाला अभिवचन दिलं आहे 8 दिवसामध्ये सर्व यंत्रणा इथे कार्यान्वित केली जाईल म्हणून। हे आंदोलन करताना अग्रक्रमावर साहेब आपण होतात, काय सांगा त्याविषयी? सर, सांगायचं असं आहे की जनतेसाठी खुल्या असलेल्या ह्या PSCमध्ये जनतेला सोयीसुविधा मिळत नव्हत्या। 1 दिवसाचं शिबिर करून तुम्ही 364 दिवस जर सेवा देणार नसाल, गोरगरिबांना प्रायव्हेट डॉक्टरांकडे जावं लागणार असेल तर त्याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवू असं आम्ही जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहिलो आणि या शिबिराला कोणत्याही पद्धतीचा विरोध न करता ते चालू ठेवून आज आम्हाला एक चांगली गोष्ट अशी घडली की जिल्हा परिषदेच्या CEO मॅडम प्रशासन म्हणून तिथे उपस्थित होत्या, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तिथे उपस्थित होत्या, स्वतः DHO उपस्थित होते
हे सगळेजण आम्हाला एकाच व्यासपीठावर एकाच ठिकाणी तावडीत सापडले आणि त्यांच्याकडनं आम्ही आमच्या 4 मागण्या ठणकावून मान्य करून घेतलेल्या आहेत. स्वदेशी अन्न आणि पौष्टिक खाण्याविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं शहरातील मारुती मंदिर परिसरात फार्म टू फोर्क या संकल्पनेअंतर्गत परिवर्तन हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये स्कूलच्या 3री ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मात्र कधी कधी 2 वेळेचे अन्नही येत नाही. कर्ज घेऊन तो बिचारा शेती करतो, पण कधी शेतमालाला कमी भाव तर कधी निसर्गाच्या चक्रात असा अडकतो की हातातून अशी आलेली ती जळून जाते. या परिवर्तन उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वदेशी अन्न आणि पौष्टिक खाण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणांचे फलक हाती घेऊन प्रभात फेरी काढली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अन्नाची नासाडी, भेसळ आणि मातीमध्ये रसायनांचा अतिवापर यावर पथनाट्य सादर करून जनजागृती केली. सोन्याच्या वाणी शेतकरी डोळ्यातून पाणी. साऱ्या विश्वाचे पोट भरणारा आपला हा शेतकरी मालबाग. त्याच्या नशिबी मात्र कधी कधी 2 वेळेचे अन्नही येत नाही. कर्ज घेऊन तो बिचारा शेती करतो, पण कधी शेतमालाला कमी भाव तर कधी निसर्गाच्या चक्रात असा अडकतो की हातातून अशी आलेली ती जळून जाते. शेतकरी अन्नदाता मानला जातो. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला होता. जय जवान जय किसान. दरम्यान या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर निलेश शिंदे आणि डॉक्टर मधुलीला देसाई यांनी भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थांबद्दल योग्य मूल्यांविषयी आणि संस्कृतीविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कचरा म्हणजे घंटागाडी एवढंच जनतेला माहीत आहे. त्यामागे रत्नागिरी नगर परिषदेला काय काम करावं लागतं याचा झिरो ग्राउंड रिपोर्ट टिपला आहे आमच्या KTV न्यूजच्या प्रतिनिधीनं. आपले रत्नागिरी शहर स्वच्छ ठेवणे बरोबरच या कचऱ्यासाठी अधिकारी आणि कर्मचारीही सकाळी उठून या कचऱ्याच्या गाड्या कसा कचरा उचलतात याचीही पाहणी करतात. तर जे वार्डामध्ये जे आमचं काम चालू आहे, जे पहिलं जे मिक्स कलेक्शन येत होतं की आपण ते वर्गीकरण करून घेतो लोकांकडून ओला, सुका आणि हानिकारक कचरा अशा 3 प्रकारे लोकांकडून कचरा घेतो वेगवेगळा करून. तर आम्हाला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आणि आपण त्याचं ओला कचरा आपण खत बनवतो आणि जो सुका कचरा आहे रिसायकलिंगला पाठवतो आहे. आणि आता जो हानिकारक कचरा आहे हॅगीज, डायपर यावरही आपण सोल्युशन काढलं. ते एका कंपनीला पाठवणार आहेत. आता मी ठरवतो की आपल्याला कुठला वार्ड पहिले घ्यायचा आहे, की जो की वार्ड आपल्याला जर स्लम एरिया आहे त्याला आपल्याला वेळ लागतो आहे तरीही आम्ही तो पहिलं घेतो. त्यावर आमचं काम पहिलं चालतं आहे. आणि त्यानंतर आम्ही जसं स्टँडर्ड एरिया आहे जसं की सुशिक्षित लोक तिथे राहतात तो एरिया नंतर घेतो. स्लम एरियामध्ये आम्हाला बरेच लोकांना तोंड द्यावं लागतं आहे, पण तरीही तिथले लोक आम्हाला करून देतात वर्गीकरण ओला सुका कचरा. 6 महिन्यापूर्वी नगर परिषदेने एका कंपनीला स्वच्छतेचा ठेका दिला होता. त्यांच्याही कर्मचाऱ्यांनी सकाळीच उठून पाहणी करणं, गाडीबरोबर जाणं, लोकांना समजावून सांगणं ही कामं केली. आम्ही क्लीन रत्नागिरीतर्फे काम करत आहोत. आपल्या रत्नागिरीमध्ये स्वच्छतेचा
स्वच्छतेची मोहीम क्लीन रत्नागिरीतर्फे CRT कंपनी राबवत आहे. त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण आज स्वच्छता ह्याच्या आधी रत्नागिरीमध्ये एवढी स्वच्छता नव्हती, पण आता CRT टीम आपल्या रत्नागिरीमध्ये आल्यामुळे प्रत्येक कोपऱ्यातला भाग हा स्वच्छ दिसायला लागला आहे. आपण CRT टीमला सगळ्यांनी कोऑपरेट करणं गरजेचं आहे, सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आम्ही एक क्लीन रत्नागिरीचा भाग म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक गाडीसोबत राहून प्रत्येक नागरिकांकडून कचरा वर्गीकरण म्हणजे काय त्याचं महत्त्व पटवून देत आहोत. रत्नागिरी नगर परिषदेला जो पुरस्कार मिळाला त्यामध्ये या सर्वांचं योगदानही मोठं आहे आणि त्यावेळेपासून आतापर्यंत हे कर्मचाऱ्याचं काम चालू आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरात कचरा आणि स्वच्छतेचं काम चांगल्या दृष्टीनं सुरू असल्यानं रत्नागिरीच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. नेहमीप्रमाणे रत्नागिरी नगर परिषदेने आता या कचरा उचलण्याच्या कामाचा ठेका बंद करून आपल्या कर्मचाऱ्यांतर्फे हे काम चालू केलं आहे. या कचऱ्याच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी नगर परिषदेच्या ताब्यात कचरा उचलण्याच्या दृष्टीने 6 गाड्या दाखल झाल्यानं प्रत्येक वॉर्डमधला कचरा नियमितपणे उचलला जाणार असल्यानं आता रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहे. रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षण मंडळ रत्नागिरी आणि MKCL कोलते कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ माध्यमिक जिल्हा पतपेढी रत्नागिरी इथं नुकताच पार पडला. यावेळी व्यासपीठावर माधव एकलांगी, कोलते कॉम्प्युटर्सचे रत्नागिरी प्रमुख संतोष कोलते, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, पदाधिकारी प्रभाकर सनगरे, सिद्धेश्वर डोके, राजू जानकर, श्रीधर जोशी, इफ्तिहास सिद्दीकी, श्रीयुत देवकर, श्रीयुत पाटील सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं आणि स्वागत गीतानं सुरू झाली. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विज्ञान रंजन स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांक, प्राथमिक आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना तसंच विशेष कामगिरी केलेल्या शिक्षकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रास्ताविकात रवींद्र इनामदार यांनी कार्यक्रमाची माहिती सांगितली. ते लोकांपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागला तरी पण त्याला प्रतिसाद मिळालेला आहे. पुढच्या वर्षी यात चांगला प्रतिसाद मिळेल. याचे 2 फायदे होतात की मुलांना कॉम्प्युटरवर बसून ऑनलाईन स्पर्धा कशा असतात, कशी भाग घ्यायचा असतो, आपण काय करायचं असतं ते भाग घेता येईल. ती स्पर्धा सुद्धा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर घेतली जाईल. याला शुल्क काय नव्हतं, म्हणजे ही सायन्स एक्झामला शुल्क नव्हतं, निबंध स्पर्धेला शुल्क नव्हतं. त्यामुळे तसं काही निःशुल्क स्पर्धा होती. पुढच्या वर्षी चांगलं स्वरूप घेईल. यावेळी संतोष एकलांगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. 10वीपर्यंत आम्ही कधी या माईकच्या समोर आलो नाही. मला 11वी 12वी सायन्सला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सर होते, सवाल एकटे सगळे विषय शिकवायचे. तसं विज्ञान शिकवायचं म्हणजे खूप चॅलेंजिंग काम असतं. एवढं मोठं पुस्तक असतं ते. 11वी 12वी नंतर सर मुलं ती केमिस्ट्री कशी वाचतात हाच मला प्रश्न आहे. एवढं पुस्तक होतं, फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर हे साध्या 11वी 12वी जातं. नीटचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर मला बघूनच चक्कर येते. पण ते तुम्ही सगळे जर पुढे जाऊन करणार आहात. आता आम्हाला चक्कर येते त्याचं कारण वेगळं.
कारण कधी त्याचा संपर्क आम्हाला आलेला नसतो. तुम्हाला ते पुढे पुढे जाऊन चालत न्यायचं आहे. आणि सर त्याच्या पलीकडे त्या IITचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर काय बघायलाच नको. आपलं वजन एवढी पुस्तकं होती, एवढी पुस्तकं मोठी असतात आणि त्यातलं एखादं पुस्तक जर छातीवर बसलं तर धाप लागायची. तसंच संतोष कोलते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मित्रांनो, आमचा काळ वेगळा, तुमचा काळ वेगळा. काळ बदलत जातात. 20-20 वर्षाच्या पिढ्या असतात साधारणपणे. परंतु आपण जे आता करिअर शब्द म्हणतोय तर त्याची जी लाईफ सायकल आहे ती फक्त 3 ते 5 वर्षाची आहे. म्हणजे आमच्या काळामध्ये 30 वर्ष उपयोगात येईल अशा प्रकारच्या शिक्षण किंवा तशा प्रकारच्या जॉबसाठी आणि शिक्षण घ्यावं अशी एक पद्धती होती. त्याच्यापूर्वी आयुष्यभर करावं असं होतं, त्याला शेती असं म्हणतात. त्याच्यानंतर आलं तर नोकरी आणि आता तुमच्या समोर जो आहे तो बिझनेस. यू मस्ट बी अ बिझनेसमॅन. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही व्यावसायिकच खायला पाहिजे आणि व्यावसायिक होण्यासाठी मार्कांपेक्षा काही वेगळ्या गुणांची आवश्यकता असते आणि ती गुणपत्रिका आहे. कार्यक्रमाला जिल्हाभरातील विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. ब्राह्मण जागृती सेवा संघ आणि अखिल चित्पावन विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे रत्नागिरीतील लक्ष्मी चौक इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात केलेल्या कारवाईबाबत भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करत घोषणा देण्यात आल्या. श्रीरंग मुळे, योगेश हळवे, राजेंद्र पटवर्धन, सुनील मुळे, जयंत आठले, तन्मय दाते, श्रीपाद मराठे, प्रिया लवलेकर, राधिका वैद्य, रुद्रांश लवलेकर, ॲडव्होकेट सचिन रेमणे, दीपक उकिडवे आदी उपस्थित होते. आज आपण ब्राह्मण जागृती सहाय्यक सेवा संघातर्फे इथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम आपण राबवलेला आहे. दररोज या ब्राह्मण जागृती सहाय्यक सेवा संघ रत्नागिरी यांच्यातर्फे या पुतळ्याला सकाळी पुष्पहार अर्पण केला जातो. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये पहाटे घुसून त्यांच्या दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करून 300 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे. ही खरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशातर्फे आदरांजली ठरेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न लवकरात लवकर दिलं जावं यासाठी सरकारनं दखल घ्यावी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोकणातील युवकांनी केवळ शहरात नोकरी करण्याचं उद्दिष्ट न बाळगता शेती व्यवसाय करणं आवश्यक. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचं आवाहन. लांजा तालुक्यातील वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लवकरच समस्या सोडवल्या जातील. जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांचं प्रतिपादन. आणि ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे रत्नागिरीतील लक्ष्मी चौक इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहण्यात आली आदरांजली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.